संभाजीराजे आणि दिलेर खान हे बंड होतं की राजकारण? छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासातील एक सोनेरी पान. छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराय हे महाराष्ट्राच्या मातीत जन्मले यापेक्षा महाराष्ट्राचे दुसरे भाग्य काय ते. संभाजी महाराज हे अशा एका योद्ध्याचे पुत्र होते ज्यांनी शून्यातून स्वकीय तसेच परकीयांशी लढा देत मराठ्यांना रयतेला जपणारे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांना सगळं काही सुरुवातीपासून जमावं लागलं, म्हणजे सैन्य आणि बाकीच्या तत्सम गोष्टी. तर संभाजीराजांच्यावर जबाबदारी होती आपल्या पित्यानं निर्माण केलेले हे रयतेचं राज्य राखण्याची, आणि संभाजीराजांनी ही जबाबदारी पेलली होती. संभाजीराजांच्या बरोबरच खूप चुकीचं लिहिलं गेलं. अनेक नाटकं आणि चित्रपटांतून त्यांच्याबद्दल चुकीचं रंगवलं गेलं. लोकांनी त्यालाच इतिहास मांडलं. याखेरीज काही महाभाग असेही आहेत जे इतिहासातील किंवा इतिहास घडून गेल्यानंतर लिहिली गेलेली निरर्थक व आधार नसलेली साधने वाचून दाखवून त्याचे दाखले देत त्यालाच खरा इतिहास म्हणून संभाजीराजांना बदनाम करत राहिले. अशा अनेक काल्पनिक घटना, व्यक्ती आणि भाकडकथा संभाजीराजांच्या जीवनपटात अशा लेखकाने घुसवल्या. आता 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचं निधन झालं आणि जनतेचं राज्य पोरकं झालं. पण त्या अगोदर 6 जून 1674 रोजी शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक पार पडला आणि डिसेंबर 1678ला संभाजीराजे दिलेर खानाकडे गेले. तो दिवस होता 13 डिसेंबर 1678 रोजीचा. आता 11 मार्च 1689 रोजी तुळापुरात संभाजी राजांनी स्वराज्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. ही तर गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आता आपण जर विचार केला तर 11 वर्षापूर्वीच म्हणजेच 1678ला एक राजपुत्र आपल्या पित्याशी, स्वराज्याशी, रयतेशी गद्दारी करतो आणि नंतर 11 वर्षानं त्याच पित्याच्या स्वाभिमानासाठी, स्वराज्यासाठी, रयतेसाठी, हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणांचं बलिदान करतो. ही गोष्ट काही पटणारी नाही. 1672ला महाराष्ट्रात आलेला फ्रेंच प्रवासी करी लिहितो, युवराज वयाने लहान आहे, पण तरी सुद्धा धैर्यशील आणि बापासारखाच शूर आहे. युद्धकुशल पित्याच्या सोबत राहून तो युद्धकलेत तरबेज झाला असून तो एखाद्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करेल इतका मुरलेला आहे. तो बांधाने मजबूत आणि पिळदार शरीराचा एक रूपवान राजपुत्र आहे. याच गुणांमुळे सैनिक त्याच्याकडे आकर्षित होतात. सैनिक त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि शिवाजी राजांसारखा आदर देतात. सैनिकांना संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. मात्र या उलट मल्हार रामराव चिटणीस या बखरकाराने संभाजीराजांच्या मृत्यूनंतर जवळपास 122 वर्षांनी चिटणीस बखर लिहिली. त्यात त्याने संभाजीराजांच्या विषयी अत्यंत विकृत असे लेखन केले. संभाजीराजांना बाईबाज असं दाखवून संभाजीराजांचं चरित्रहनन करण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजांच्यावर कित्येक आरोप केले. थोरातांची कमळा, गोदावरी, मोहित्यांची मंजुळा, तुळसा अशा कित्येक महिलांसोबत संभाजीराजांचे संबंध जोडले. त्यांच्यावर अत्याचार केला आणि शिवराय शिक्षा करतील म्हणून ते दिलेर खानाकडे निघून गेले असा विकृत लेखन चिटणीस बखरीत केलं गेलं. मात्र त्यानंतर ही बखर संभाजीराजांच्या निधनानंतर तब्बल 122 वर्षांनी लिहिली गेलेली. त्यामुळे त्यात किती खरं मानायचं हाही केवळ एकच प्रश्न आहे. मात्र सध्या बरेच पुरावे उपलब्ध झालेले आहेत आणि या पुराव्यांच्या नुसार छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिलेले एक सोनेरी पान सर्व जगासमोर उघड झाले आहे. संभाजी राजांच्या दिलेर खानाकडे जाण्याबद्दल अनेक तर्कवितर्क मांडले गेले आहेत. काही जण म्हणतात राज्याभिषेकानंतर भोसले घराण्यात ग्रहकलह निर्माण झाला. राजाराम महाराजांना युवराज पद न मिळाल्याने सोयराबाई नाराज झाल्या असे तर्क लावले गेले. अष्टप्रधान मंडळातील काही व्यक्तींचे आणि संभाजी राजांचे नीटसे जमत नव्हते. त्यांनी सोयराबाई यांना फुगवले आणि हा कलह वाढत गेला आणि स्वराज्याची वाटणी करण्यात यावी अशी मागणी सोयराबाईंनी केली.
आता शिवरायांना राज्याचे 2 तुकडे करणे कदापि मान्य नव्हते, पण नाईलाजाने त्यांना तयार केले गेले. शिवरायांनी संभाजीराजांना ही गोष्ट बोलून दाखवली आणि कर्नाटकमधील राज्य देण्याचे कबूल केले. पण हे ऐकताच संभाजीराजांनी रायगडावर या गोष्टीचा कडाडून विरोध केला. वाटणी करण्यास स्पष्ट नकार दिला. प्रसंगी आपल्या चरणाशी राहून दूध भात खाऊ, पण स्वराज्याचे 2 तुकडे नको, अशा प्रकारची विनंती त्यांनी शिवरायांच्याकडे केली. आता स्वराज्याचे 2 तुकडे करण्याला विरोध करणारे संभाजी महाराज सत्तेसाठी दिलेर खानासोबत जातात कसे हे सत्य मानावे, कारण राज्य तर असेही मिळतच होते. दरम्यान शिवरायांनी दक्षिण मोहीम काढली आणि त्याचवेळी राजांनी विचार केला की आपण रायगडी नसताना आणि मंत्र्यांच्या सोयराबाई यांच्या गटात संभाजीराजे एकटे पडतील. त्यामुळे त्यांनी शंभूराजांना शृंगारपुरी पाठवले. तिथून घटना घडत गेल्या आणि माहुलीवरून किल्लेदाराला सांगून संभाजी दिलेरखानाकडे गेले. आता रायगडावर तर संभाजी महाराजांच्या विरोधात एक गट तयार झालेला. त्या गटाचा कल नेहमी संभाजीराजांचे चरित्रहरण करण्यावर असायचा. आता राजकारणात प्रतिपक्षाचे चरित्रहरण करून बदनाम करण्याची अनेक उदाहरणे आज देखील पाहायला मिळतात. या सगळ्या कटकारस्थान, कुटुंब कलह, बदनामीपासून संभाजीराजांना दूर ठेवण्यासाठी शिवरायांनी सुंटी वाचून खोकला घालवावा या हेतूने संभाजीराजांना दिलेरखानाकडे पाठवलं असावं, अशी सुद्धा शक्यता खूप वाटते. आणि शिवराय दक्षिणेत होते. स्वराज्यातील बहुतेक सैन्य त्यांच्यासोबत मोहिमेवर होते आणि इकडे दिलेरखान दखणीत आला होता स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी. तेव्हा त्याला रोखून धरण्यासाठी आणि स्वराज्यावर आलेले संकट टाळण्यासाठी शिवरायांनी खेळलेली ही एक चाल सुद्धा असू शकते. याला पुराव्यांचा अभाव आहे, मात्र घटना घडण्याची शक्यता आहे. एक पराक्रमी योद्धा, धर्मपंडित, सर्व शास्त्रात निपुण असणारा लेखक, कवी, आज्ञाधारक पुत्र, प्रजाहितदक्षक राजा, एक प्रेमळ पती, सच्चा दोस्त असे गुण असणारा कर्तव्य दक्ष पुरुष दुराचारी कसा असू शकतो, असा आरोप करणे म्हणजे सूर्याला आरसा दाखवणे. आपल्या राज्यासाठी, आपल्या धर्मासाठी प्राण देण्याची मानसिकता असलेला राजा आपल्याच पित्याविरुद्ध कटकारस्थान करू शकतो का, याचे उत्तर संभाजीराजांचे ज्वलंत चरित्र बघताच लक्षात येते. संभाजीराजे खानाच्या गोटात जितका वेळ होते तितका वेळ दिलेरखानाला स्वराज्यावर हमला करण्यापासून रोखले. दरम्यानच्या काळात फक्त भूपाळगड हा एकच किल्ला मुघलांनी जिंकून घेतला, पण त्याबद्दल देखील संभाजीराजांनी लढाईत जाण्यास नकार दिला आणि मावळे पडताना पाहून संभाजीराजांनी किल्ला देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल सुद्धा राजे बाकरे नावाच्या एका ब्राह्मणाला दिलेल्या पत्रात लिहितात, जेव्हा तो दिलेर भूपाळगड घेण्याचे प्रयोजन घेऊन माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला प्रखर विरोध केला आणि लढाईस जाण्याचे स्पष्ट नकार दिला. हे सगळे घडत असताना औरंगजेब संभाजीराजांना अटक करणार हा सुगावा लागताच शिवरायांनी संभाजीराजांना बहिर्जी नाईक आणि आदिलशाही वजीर मसूद खानाच्या मदतीने सोडवले आणि पन्हाळावर आणले. या घटनेची माहिती शिवराय त्यांच्या बंधूंना म्हणजेच व्यंकोजी राजांना देताना लिहितात, त्यांची आमची भेट झाली. घरोबाच्या रीतीने जैसे समाधान करून तैसे केले. या पत्रावरून संभाजी महाराजांचे दिलेरखानाकडे जाणे म्हणजे स्वराज्यद्रोह नव्हता, उलट यातील करून हा शब्दप्रयोग महाराजांच्या राजकीय डावपेचाकडे लक्ष वेधतो. चिरंजीव राजश्री संभाजी राजे मोगलाईत गेले होते. त्यास आणावयास बहुत प्रकारे केला. त्यास कळो आले की पातशाहीत अगर विजापूरचे अगर भानगानगरचे पातशाहीत आपले मनोगतानुरूप चालणार नाही, ऐसे जाणून त्यांनी आमचे लिहिण्यावरून स्वार होऊन आले. जर संभाजीराजे गद्दार असते, फुटीर असते, तर महाराजांनी त्यांचे तोंड कधीच पाहिले नसते. आधीच्या गद्दारांना जी शिक्षा फरमावली, जो न्याय दिला, तोच न्याय संभाजीराजांना सुद्धा दिला असता. पण त्यानंतर कोल्हापूरमध्ये पन्हाळा येथे दोघा बापलेकांची ऐतिहासिक अशी भेट झाली. परत आल्यानंतर शिवरायांनी युवराज संभाजीराजांना पूर्वी युवराज म्हणून असलेले सर्व अधिकार पुन्हा एकदा सुपूर्द केले. जर संभाजी महाराज फितूर असते तर महाराजांनी त्यांचा सन्मान केलाच नसता, उलट त्यांना जबर शासन केलं असतं. एकूणच दिलेरखान प्रकरणाची तर्काधिष्ठित व उपलब्ध माहितीनुसार छाननी केली असता असे दिसते की हा एक पितापुत्रात प्रदीर्घ काळ शिजलेला कट होता. याला एक प्रकारचा गनिमी कावाच म्हणता येईल. या कटाच्या सिद्धतेसाठी गरज होती ती शिवाजी महाराज व संभाजी राजा यांच्यात बेबनाव झाल्याची हूल उठवण्याची. राज्याभिषेकाने हुलेला कारण दिले.
स्वराबाईंच्या महत्वाकांक्षी स्वभावाची जोड घेण्यात आली, परंतु बेबनावाच्या वावड्या उठवल्या गेल्या. या कटात मंत्री व बाकी लोकांच्या कानावर पडल्या त्या फक्त वावड्या. पण या वावड्यांपासून नंतर संभाजी महाराजांची मुक्तता झाली नाही. त्यात लवकरच शिवाजी महाराज गेल्यानंतरही त्या वावड्या सत्य आहेत अशी कल्पना बखरखानांची होणे स्वाभाविकच होते. एकूणच या एकूण माहितीसाठी संदर्भ घेतला गेला तो म्हणजे युवराज छत्रपती संभाजी, एक चिकित्सा जयसिंहराव पवार, संभाजीराजांच्या बदनामीचे षडयंत्र, लेखक प्रशांत धुमाळ, परमानंद काव्य, संपादक सरदेसाई, छत्रपती संभाजी महाराज, वासी बेंद्रे इत्यादी आधारांच्या आधारावर हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच वेगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हेतू साध्य झाला असं मी गृहीत धरते. धन्यवाद.